नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचे ते पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल. बघा, मुंबईमध्ये पेट्रोल 96 रुपयावरती गेलेलं आहे. बीडमध्ये तर पेट्रोलनी 100 पार केली आहे. मध्य प्रदेशमध्ये काही भागांमध्ये 100 पार केली आहे. दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये सगळीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत. वाढता वाढता वाढे अशा प्रकारची अवस्था आहे. पेट्रोल आणि डिझेलची इतकी भाववाढ होईल असं लोकांना वाटलं नव्हतं. मोदी ज्यावेळी सत्तेवर आले, म्हणजे पहिल्यांदा 2014 साली, तेव्हा मोदींनी काय सांगितलं, त्यावेळी त्यांच्या नशिबाने आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलांचे भाव कमी झाले होते. आणि मग मोदी असं म्हणाले कि मोदी का नसीब अगर देश के काम आता है तो इससे बड़ी नसीब की बात, आनंदाची बात दुसरी काय असेल, असं मोदीजी म्हणाले. माझ्या नशिबाने, माझं नशीब जे आहे ते चांगलं नशीब आहे, ते देशाच्या कामाला येतं आहे, यासारखी चांगली गोष्ट काय. खरोखरी आनंदाची गोष्ट होती. लोकांना वाटलं आता अच्छे दिन येणार. केवळ पावसाची नाही, निसर्गाच्या पावसाची नाही, तर एकूणच वरून म्हणजे अशी बरसात होणार, आनंदाची बरसात होणार, सगळीकडे खुशहाली नांदणार. शेतकरी आनंदात असेल, कामगार आनंदात असेल, मध्यमवर्गीय मजेत असतील. अच्छे दिन येणार. खूप वर्षांनी असा सुवर्णयोग देशापुढे आला होता. लोकांना वाटलं आता आपलं नशीब बदलणार. किती दिवस या गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये, विवंचनेमध्ये राहायचं. अच्छे दिन आलेच. 2014 पासून आत्तापर्यंत लोक वाट बघतात ते अच्छे दिनची. अच्छे दिन आले. कुठे कोण म्हणते नाही आले अच्छे दिन? अच्छे दिन आले ना. पण ते आले कोणाला? भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अच्छे दिन आले. भारतीय जनता पक्ष दिल्लीतच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्तेमध्ये आहे. अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्या, तिथे त्यांना यश मिळते ठिकठिकाणी. नगरपालिका, महानगरपालिका सगळीकडे अच्छे दिन आलेले आहेत भाजपच्या दृष्टीने. अनेक ठिकाणी त्यांची कार्यालय झालेली आहेत, पंचतारांकित कार्यालय झालेली आहेत. छान आहे, चांगली गोष्ट आहे. भाजपचं निदान नशीब पालटलं. पोटात दुखायचं कारण काय? आनंदाची गोष्ट आहे. परंतु लोकांना सारखी काळजी वाटते ती आपल्या भवितव्याची, यासाठी की भाजपचं भवितव्य बदललं, आमचं नशीब केव्हा बदलणार. आता लोक जशी सचिन तेंडुलकरच्या सेंचुरीची वाट बघत होती, तसं आता चॅनेलमध्ये बातम्या येतात बघा की पेट्रोल आता कोणकोणत्या शहरामध्ये सेंचुरी पार करणार. आणि याच्यावेळी याच्याबद्दल अनेक प्रकारचे गमतीदार व्हिडिओसुद्धा आता यायला लागलेले आहेत. अनेकदा काय असं होतं की लोकांच्या पुढे संकट आवासून उभी असतात, अडचणी असतात, पण त्यावेळीसुद्धा माणूस हसत असतो. त्याच्यावरती उपरोधिक कॉमेंट करत असतो. तशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. दोस्तांनो, एक तर व्हिडिओ असा आहे की ज्याच्यामध्ये एका माणसाच्या घरी एकदम कोणतरी बेल वाजवतं. तो उठतो आणि म्हणतो, काय आहे? ते म्हणे की आम्ही पोलीस आहोत. ते येतात सगळे अधिकारी आणि ते शोधतात. म्हणजे काय शोधताय तुम्ही? नाही, तुम्ही मोठा गुन्हा केला आहे. तो म्हणतो की काय गुन्हा केलेला आहे? तुमच्याकडे एका बाटलीमध्ये पेट्रोल लपवले म्हणतात पोलीस. ते म्हणतात की अहो नाही हो, ते खूप शोधतात. तो माणूस म्हणतो की तुम्हाला काही मिळणार नाही हो, माझ्याकडे मी पेट्रोल नाहीच आहे, एक बाटली. एक ठीक आहे की मी खून केला आहे, एक चोऱ्या केलेल्या आहेत. ते म्हणतात की असल्या गुन्ह्यांच्या शोधामध्ये आम्ही वेळ घालवणार नाही. पेट्रोल तू घेतलंयस की नाही, आणि पेट्रोल तर कुठे सापडत नाही. ठीक आहे, मग आम्ही जातो म्हणे. आम्हाला काय याच्या असल्या खून आणि दरोडा याच्यामध्ये आम्हाला वेळ घालवायला इंटरेस्ट नाही आणि आम्हाला वेळही नाही तेवढा, असं ते म्हणतात. अशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत आता. आणि एक नरेंद्र मोदींचं जुनं भाषण आहे, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचं भाषण आहे. पंतप्रधान होण्याची घाई अनेकांना झाली असते, त्याप्रमाणे त्यांचे मग दौरेही सुरू होते. त्यावेळी
त्यांनी असं म्हटलं होतं डॉक्टर मनमोहन सिंगांना की तुम्ही भाव कमी करता की नाही हे आम्ही याची वाट बघतोय. तुम्ही पेट्रोलचे भाव कमी न करून लोकांची पिळवणूक करताय, लोकांना फसवताय तुम्ही. तुम्हाला अर्थव्यवस्थेचं काही एक पडलेलं नाही असं ते म्हणतायत आणि इशारा देत आहेत. दुसरा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये त्यावेळेचे भाजपचे आणखीन एक नेते, महाराष्ट्रातले नेते प्रकाश जावडेकर, त्यांच्या अनेक विधानांचा जो काही प्रकाश महाराष्ट्रावरती पडला तो आपण नेहमी बघतच असतो. त्या जावडेकर साहेबांनी काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की संसदेचं आत्ता सत्र चालू आहे आणि तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जर भाव कमी केले नाहीत तर हे संसदेचं सत्र व्यवस्थित चालेल याची खात्री आम्ही देऊ शकणार नाही. मी उघड ते सांगतायत की आम्ही संसदेमध्ये कामकाज चालवून देणार नाही. हेच जावडेकर जे लोकशाही, संसदेचे संकेत, परंपरा यांच्याबद्दल सातत्याने बोलत असतात, हे जावडेकरांचं बघतो. स्मृती इराणी काय म्हणाल्या होत्या, ज्यावेळी भारत बंद आयोजित करण्यात आला होता, सगळ्या विरोधी पक्ष, त्यामध्ये काही डावेसुद्धा होते, समाजवादी पक्ष होते, पण मुख्य भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भारत बंद झाला होता. त्यावेळी स्मृती इराणींना असं विचारण्यात आलं की पेट्रोल डिझेलवरनं तुम्ही हा जो काही भारत बंद करता आहात तर सरकार रोल बॅक करेल का, म्हणजे सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करतील का ज्या वाढवल्या त्यावर त्या म्हणाल्या की हे किकबॅक सरकार आहे, हे कटबॅक करणार नाही, हे किकबॅक सरकार. अशा प्रकारची शाब्दिक गमती जमती करणं हे नरेंद्र मोदीजींपासून, जावडेकरांपासून, स्मृती इराणींपर्यंत सगळेजण त्याच्यामध्ये पारंगत आहेत एकदम, असं त्या म्हणाल्या होत्या. आणि त्यांनी हे सरकार भ्रष्टाचाराच्या खाईत खोल डुबलेलं आहे, म्हणजे त्यावेळेचं काँग्रेसचं सरकार. जावडेकरजी हेच म्हणाले, मोदीजी हेच म्हणाले. आणि मग मोदीजी जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा त्यांच्या सुदैवाने कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव कमी झाले. डॉक्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी, काँग्रेस, UPA सरकारच्या एकूण सगळंच दुर्दैव त्यांचं होतं आणि त्यांचा कारभारसुद्धा काही अनेक चुका घडल्या त्यांच्या हातनं, म्हणून त्यांना आपण घालवलं सगळ्या लोकांनी मिळून. ते ठीकच झालं, त्यांना शिक्षा मिळाली. परंतु त्या काळामध्ये त्यांच्या दुर्दैवाने एक तर 2008मध्ये जागतिक मंदी आली होती आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये कच्च्या तेलाचे भाव भडकत चालले होते, खूप मोठ्या प्रमाणात भडकलेले होते. आणि त्यामुळे त्यांना भाव इतके वाढले की काही प्रमाणात पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणं अपरिहार्य झालं त्यांना. त्याचं समर्थन करण्याचं कारण, त्यांच्या भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचं कारण नाही. परंतु हे तर घडलंच ना त्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये, त्यांचं दुर्दैव होतं ते. आणि मोदीजी म्हणाले की माझं नशीब चांगलं आहे की मी तर सत्तेवर आलो आणि शिवाय भावही कमी झाले. आणि मग मोदीजी म्हणायला लागले की ते असं म्हणाले की पेट्रोल के दाम कम हुए की नाही. लोक म्हणाले हुए. म्हणजे जागतिक बाजारातच कच्च्या तेलाचे भाव कमी झाले होते ना, आणि बाजारानुसार आपल्या भावात कमी जास्तपणा होतोच. ते आपलं धोरण आपण अगोदरपासूनच स्वीकारलेलं होतं, त्यात काही मोदीजींचा काही रोल नव्हता, अगोदरपासूनच आपण ते धोरण स्वीकारलेलं होतं. त्यानंतर ते म्हणाले आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचा की नहीं. मग लोक म्हणाले बचा. आपको फायदा हुआ की नहीं. हुआ, असेही लोक म्हणायला लागले. आता त्यानंतरच्या काही दिवसातच जेव्हा हा सगळा म्हणजे भाव जेवढी घट झाली होती, पण सरकारने म्हणजे मोदी सरकारने, NDA सरकारने टॅक्स लावण्याचा सपाटा सुरू केला आणि जेवढा भाव घटीचा फायदा मिळायला पाहिजे तो फायदा लोकांना मिळत नव्हता. त्यामुळे मोदीजी जे म्हणत होते ते साफ कूट होत, चुकीचं होतं. त्यामुळे की एका चित्रपटातला नाना पाटेकरांचा संवाद आठवला लोकांना, की तो काय म्हणतो, भगवान का दिया हुआ सब कुछ है इसके पास, सिर्फ झूठ की कम थी. आणि ती जी झूठ की कम होती ती त्याची भरपाई झाली. मोदींचं सरकार आल्यापासून खोटं
सातत्याने लोकांच्या कानी कपाळी ऐकू यायला लागलं. आणि आज तर काय परिस्थिती ते आपण बघतो. ज्यावेळी मनमोहन सिंग सरकार होतं सत्तेवर, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव $145 इतके होते. त्यावेळी भारतामध्ये पेट्रोलचा जो भाव होता, रुपयात सांगतो आता, हा पेट्रोलचा भाव लिटरला हा साधारणतः ₹50 आसपास होता. हे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हे 145 पासून कच्चं तेल स्वस्त होत होत बॅरलला $40 वरती आलं. म्हणजे बघा, 145 पासून 40 वर आलं. तेव्हा म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये हे घडलं, इंधन स्वस्त झालं. आणि त्यावेळी मोदीजींनी पेट्रोलची किंमत किती ठेवली होती, हे 2014च्या नंतरचा काळ आहे लगेचचा. तेव्हा ₹60 होतं पेट्रोल. म्हणजे बघा, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जागतिक बाजारात कच्चं तेल महाग असूनही भारतामध्ये स्वस्त होतं पेट्रोल. त्या उलट त्यापेक्षा 100पेक्षा जास्त डॉलरने, $105 बॅरलला पेट्रोल स्वस्त होऊन देखील मनमोहन सिंग सरकारपेक्षा मोदी सरकारच्या काळात पेट्रोल ₹10 जास्त, म्हणजे ₹60 पोचलं होतं तेव्हाच्या काळामध्ये. आता या लोकांनी काय केलं की जागतिक बाजारामध्ये जेव्हा कच्चं तेल असतं, ते कच्चं तेल काय आपण जवळजवळ 85-88% भारत आयात करतो कच्चं तेल, कारण आपल्याकडे तेवढं तेल उपलब्ध नाही. तेल आयात केल्यानंतर त्याचं शुद्धीकरण होतं, म्हणजे रिफायनिंग होतं. त्यानंतर त्याच्यावरती डीलर, म्हणजे ज्या डीलरमार्फत हे सगळं वाटप होतं, वितरण होतं, आपल्याला पेट्रोल मिळतं, त्या डीलरचं काय 2-4% कमिशन असतं त्याच्यावरती. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय कर असतात त्याच्यावर, आणि शिवाय राज्यांचा व्हॅट असतो. आता केंद्राचे जे टॅक्सेस, म्हणजे एक्साईज ड्युटी असते पेट्रोलवरती, तर ती एक्साईज ड्युटी ही मोदी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आली. म्हणजे ती तिप्पट चौपट ते टॅक्सेस वाढवण्यात आले. म्हणजे जरी पेट्रोल आणि डिझेलचे भाव जागतिक बाजारात घटत होते, तेव्हा हे मूल्याधिष्ठित कर असल्यामुळे ती व्हॅल्यू जर कमी झाली तर त्या प्रमाणात कर संकलन कमी होतं. ते कर संकलन, म्हणजे कर उत्पन्न आपलं कमी होऊ नये म्हणून मोदी सरकारने काय केलं की टॅक्सेस वाढवत नाही. म्हणजे ज्यावेळी भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत होते, त्या घसरणीचा लाभ त्या प्रमाणामध्ये ग्राहकांना मिळाला नाही, हे आपण लक्षात ठेवा. उलट ज्यावेळी भाव मात्र वाढत होते, तेव्हा सांगण्यात आलं की बघा, जागतिक बाजारात भाव वाढत चालले, त्यामुळे भाव वाढवून आपणही आली आहे. अरे मग जेव्हा बाजारात भाव कमी होत होते, तेव्हा त्याचा फायदा आम्हाला का दिला नाही तुम्ही, असं ग्राहक विचारू शकतात. ग्राहकांनी विचारायला पाहिजे तसं. आता बघा, यांचं कर महसूल हा किती मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. मी तुम्हाला फिगर्स सांगतो. 2014-15 जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आलं, तेव्हा पेट्रोल डिझेलमधनं केंद्रीय महसूल किती होता, 1,00,000 साधारणतः 72,000 कोटी रुपये केंद्रीय महसूल अबकारी करातनं, उत्पादन शुल्कातनं जो मिळणार होता. 2015-16ला किती होता, 2,54,000 कोटी. 2016-17ला किती होता, 3,35,000 कोटी. 2017-18ला किती होता, 3,36,000 कोटी रुपये. 2018-19 मध्ये किती होता, 3,48,000 कोटी रुपये. आणि 2019-20ला 3,34,000 कोटी रुपये. म्हणजे मोदी सरकारची जी पहिली टर्म होती, तेव्हा जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा साधारणतः 1,72,000 कोटी रुपये हे करांमधून, पेट्रोल डिझेलवरच्या करांमधून सरकार कमवत होतं. आता ती फिगर आहे 3,34,000 कोटी रुपये. म्हणजे बघा, जवळजवळ दुपटीने करामध्ये वाढ केलेली आहे. आणि तुमच्या खिशाला तेवढ्या प्रमाणात त्यांनी कात्री लावली. आपका फायदा हुआ की नहीं, आपके जेब में ज़्यादा पैसे है की नहीं, त्यावरती ठामपणे नाही. उलट तुम्ही जास्त कात्री चालवली, आमच्याकडनं तुम्ही लुटलेले.
तुम्ही लुटारू आहात. हे UPA सरकारला लूट करणारं सरकार असं म्हणत होते मोदीजी, जावडेकरजी, स्मृती इराणी, अमित शहा, सगळे हे दरोडेखोर आहेत अशाच प्रकारचं मत ते व्यक्त करत होते. पण दरोडा लोक लक्षात घ्या, जास्त प्रमाणामध्ये दरोडा कोणी घातलेला आहे तर तो मोदी सरकारने घातलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे काय झालेलं आहे, आकाशाला गगनाला भिडल्यामुळे काय झालेलं आहे, तुम्ही कितीही ओरड केली तरी आम्ही ऐकणार नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलं की एक्साईज ड्युटी कमी होणार नाही कारण जगातल्या किमती वाढलेल्या आहेत असं ते म्हणाले. आणि त्यावर त्यांनी सांगितलं की बघा आम्ही रस्ते, आम्ही रेल्वे, आम्ही पूल, आम्ही एअरपोर्ट्स, आम्ही बंदरं उभी करतोय. आपल्या खिशाला कात्री लावून त्यामधून या गोष्टी करत आहे. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही काही करत नाही, तुम्ही तुमच्या खिशात ते पैसे ठेवताय असं म्हणत नाही. परंतु पेट्रोलची भाव आणि डिझेलची भाववाढ जर झाली तर सर्व वस्तूंची भाववाढ होते. गॅस वाढलाय 50 रुपयांनी, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत. या सगळ्या भावांची स्वस्ताई करणारा असं तुम्ही म्हटलेलं होतं. आम्ही कबूल करतो की जागतिक बाजारामध्ये किमती थोड्या वाढलेल्या आहेत, पण टॅक्सेस कमी करा ना तुम्ही टॅक्सेस इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तेव्हा आता सत्तेवर येऊन 6 वर्ष उलटलेली आहेत, त्यानंतर तरी लोकांना भावगटीचा फायदा मिळाला पाहिजे. आणि जेव्हा भाव वाढतात तेव्हा अगोदर जेव्हा भाव उतरत होते तेव्हा तुम्ही फायदा त्याचा आम्हाला मिळून दिला नाही. निदान त्याच्यातलं काही कॉम्पेन्सेशन आता ते मिळून, जर ही जी भाववाढ जी करावी अपरिहार्यपणे करावी लागणं समजू शकतो, पण टॅक्सेस कमी करून त्या भाववाढीचा जो काही फटका गोरगरिबांना, मध्यम वर्गाला सोसावा लागतो तो कमी करण्याची गोष्ट तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही विकासाची कामं करण्यासाठी जो पैसा लागेल ना तुम्हाला, तो कुठून उभा करता येईल. अनेक गोष्टी आहेत त्यासाठी. कारण अप्रत्यक्ष ही जी करवाढ आहे त्याचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसतो. मग तुम्ही 20,000 कोटी रुपये खर्च करून संसदेच्या तिथे सगळ्या परिसराचं संपूर्ण कायाकल्प करताय, त्याची गरज होती का आता? अनेक गोष्टी सांगता येतील. सरकारी खर्चात तुम्ही किती कटौती लावलेली, सरकारी खर्चामध्ये त्यात काही कपात केली तुम्ही. अशा अनेक गोष्टी तुम्हाला कमी करता येतील, त्या तुम्ही कमी करत नाही आहात. तेव्हा सरकारी खर्चामध्ये प्रशासकीय खर्चाला काट लावणं, पंचतारांकित जे काही प्रकल्प तुम्ही घेतायत ना ते न घेणं, या गोष्टीमधनं पैसा उभा राहू शकतो. पण तुम्हाला ते करायचं नाही आहे. कारण तुम्हाला काही असा भपका हवा आहे, तुम्हाला उधळपट्टी करायची आहे, तुम्हाला लोकांना असं दाखवायचं, इव्हेंट्स करायचे तुम्हाला, आणि आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय असं दाखवायचं. सर्वसामान्य लोकांची काळजी तुम्हाला आहे असं दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेल हे अतिशय जीवनावश्यक वस्तू आहेत आपल्या, आणि त्यासाठी त्याबाबत आत्मनिर्भरता आणण्याच्या दिशेने मोदी सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही काय करतो आहोत. इथे तेल आणि गॅस जास्तीत जास्त प्रमाणात येईल यासाठी आम्ही काय करतो आहोत हेही स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी. पण दुसरीकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की या पेट्रोल आणि डिझेलचं जेवढं महाग होतं त्या प्रमाणात मुख्यतः पेट्रोलपेक्षा डिझेल, हे तुम्ही ट्रक घ्या, टेम्पो घ्या, रिक्षा घ्या, अनेक वाहनं जी आहेत ती डिझेलवरती चालतात. आणि ह्या गोष्टी महाग झाल्या की सर्व प्रकारची मालवाहतूक महाग होणार आहे. मग तुमची दूध असेल, नाशिकहून मुंबईत येणाऱ्या भाज्या असतील, पंजाबमधून येणारा बटाटा असेल, इकडे यायचा असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत. फळं, भाज्या, दूध, अंडी हे सगळं महाग होणार. तुमचा प्रवास खर्च वाढणार आहे, तो महाग होणार आहे. अप्रत्यक्ष कर जे असतात त्यांचा परिणाम जो असतो तो जास्त प्रमाणात होतो, ज्या आपल्या खिशाला चाट बसते त्याची. आणि या टॅक्सेसचं प्रमाण पेट्रोल आणि डिझेलमध्ये 2/3 इतके टॅक्सेस आहेत. त्यामध्ये सेंट्रल टॅक्सेसचं प्रमाण जास्त आहे, आणि नंतर स्टेट टॅक्सेस आहेत. स्टेटचा म्हणजे राज्य सरकारचा व्हॅट असतो त्याच्यामध्ये. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की बघा आम्ही जेव्हा आमचं सरकार होतं, म्हणजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार होतं, त्यावेळी आम्ही टॅक्सेस कमी केले.
म्हणजे लोकांचे हाल आम्हाला बघवत नव्हते असं त्यांना म्हणायचं होतं. आम्ही टॅक्सेस कमी केले. पण निवडणुका जवळ आल्यावरती त्यांनी ते टॅक्सेस कमी केले. आणि त्यावेळी कोरोना नव्हता. त्यावेळी इतक्या प्रमाणामध्ये अडचणी नव्हत्या. आज महाराष्ट्र सरकारने जर व्हॅट कमी केला तर सरकारकडे आता GSTचं जे आहे, GSTचा जो सगळा उत्पन्न असतं, GSTचा महसूल, तो केंद्राकडे सगळा जमा होतो आणि मग त्यानंतर केंद्र सरकार देतं. तो आपला जो वाटा आहे, आपला कायदेशीर जो अधिकार आहे, वाटा आहे, तो आपल्याला वेळेवर मिळत नाही. मी आत्ता केंद्रात मोदी सरकार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार होतं तेव्हा हा वाटा वेळेवरती मिळत होता. आता तो तसा वेळेवरती मिळत नाही. मग देवेंद्र फडणवीस काही सांगू. त्यावेळी जेव्हा निवडणुका आल्याजवळ तेव्हा फडणवीसांनी, मी मुनगंटीवार अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी थोडीफार त्याच्यामध्ये कटौती केली, थोडं त्यामध्ये कपात केली करांमध्ये. तो काही मोठा दिलासा नव्हता तो. तुम्ही आता आवाहन करताय की अजितदादांना की तुम्ही कर कमी करा. कर कमी केलं तर आनंद आहे, पण कर कमी केलं तर पैशाचं सोंग कुठून आणणार? पैसेच नाही सरकारकडे आज. हळूहळू उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत, पण कोरोनाच्या काळातला खर्च मोठ्या प्रमाणावरती होता. आपण जर बघितलं असेल की इतका खर्च वाढला की महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज उभारणी करावी लागली. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने सुद्धा खर्च कमी करावा, जेवढा शक्य असेल तो. म्हणजे वायफळ खर्च कमी केला पाहिजे असं मी इथे आवाहन करतो. मी कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने बोलणार नाही इथे, तसं मी कधीच बोलत नाही. पण या बाबतीत मुख्य जबाबदारी जी आहे ती मोदी सरकारची आहे. आणि आपण म्हणतो की मोदी आहे तो मुमकिन आहे ना. मग मुमकिन आहे तर मुमकिन तुम्हाला सगळं जमतं, तुम्ही हे करून दाखवा ना. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या त्या लोकांना परवडणाऱ्या पातळीपर्यंत आणून ठेवा ना तुम्ही. तुम्हाला का अशक्य आहे ते? तुम्हाला तर सगळं शक्य आहे. तुम्ही काहीही करू शकता, कुठलीही जादू करू शकता तुम्ही. करा ना मग तुम्ही. आम्ही वाट बघतोय, तुमच्या या जादूगरीची वाट बघतोय मोदी साहेब. अच्छे दिन येण्याची, पेट्रोल डिझेलच्या किमती किमान लोकांना परवडतील अशा पातळीवरती आणण्याची. कारण आता लोकांकडे नोकऱ्या नाहीत, लोकांचे पगार कमी केलेले आहेत. अनेक उद्योजकांनी, उद्योगपतींनी, त्यांचाही नाईलाज आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. अशा वेळी लोकांनी जगायचं कसं? लोकांनी इकडून तिकडे जायचं कसं? नोकरीच्याच ठिकाणी जाणार कसं? माणसांनी कॉलेजमध्ये कसं जावं? तो खर्च परवडेल का? हा परवडेल अशा पातळीवर तुम्ही आणून ठेवा. आणि वायफळ खर्च कमी करा. मी पुन्हा आवाहन करतो, उधळमाधळ कमी करा तुम्ही. मोदी सरकारने ते म्हणाले होते की मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स. आता मॅक्सिमम गव्हर्नन्स तो दिसतोय. मी आपण EDUच्या चौकशा बघतोय, इन्कम टॅक्स हे सगळं बघतोय, आपण छापे बघतोय. मॅक्सिमम गव्हर्नन्स आहे. तो सगळा आनंदच आहे सगळा. कुठल्या तरी तरुण मुलामुलींना अटक करायची, काही चॅनलवाल्यांना धमक्या द्यायच्या, हे मी बघतो. मॅक्सिमम गव्हर्नन्स आहे, मॅक्सिमम गव्हर्नन्स आहे. ठीक आहे, पण तुम्ही सरकारी खर्चामध्ये जो अनावश्यक खर्च आहे तो ते कमी करा. आणि जो काही पैसा वाचेल त्यातून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या. आता महाराष्ट्रातच नाही, देशामध्ये विरोधी पक्ष याच्यावरनं रस्त्यावरती उतरलाच नाही का? उतरले काही वेळा. परंतु विरोधी पक्षांची स्थिती काय राज्यामध्ये की विरोधी पक्षांची काही ठिकाणी सरकार आहेत, त्यांनी टॅक्सेस लावलेले आहेत. आता त्यामुळे ते टोकाची भूमिका घेत नाहीत याबाबत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधात असताना रस्ता रोको, रेल्वे रोको, सत्याग्रह, कधी शीला दीक्षित यांच्या घरावरती मोर्चा, कुठे धरणं, भारत बंद यासारखी आंदोलनं केली जात होती. मग आता अशी आंदोलनं का होत नाही? एक तर विरोधी पक्षच मुळात प्रबळ आहेत, त्यांच्यात एकी नाही आहे, तेवढी ताकद नाही त्यांची, त्यांच्यात जिद्द नाही आहे. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून समजत आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून समजत आहे. काँग्रेस पक्ष अगदी विकलांग आहे. अन्य जे पक्ष आहेत
ते घाबरतात. एकटे राहुल गांधी बोलतात, पण राहुल गांधी बोलले ते निर्भयपणे बोलले तरी त्यांचा पक्ष सगळ्या देशभर असं आंदोलन करत नाही आहे. हे सर्वसामान्य जनतेचं दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज कोण आहे मग? बरं, आंदोलन केलं तर हे म्हणतात की हे आंदोलनजीवी आहेत ते. मग ते आंदोलनजीवी हे सगळे शेतकरी, हे शेतमजूर, हे कामगार, त्यांनी काही केलं तर ते आंदोलनजीवी. स्वयंसेवी संस्था, त्यांच्यावरती तुम्ही निर्बंध आणणार, त्यांच्यावर छापे टाकणार, तेही आंदोलनजीवी. सोशल मीडियातनं कोणी ॲक्टिव्हिटी केली तर ते परदेशांचे हसतात, तेही आंदोलनजीवी. मग आम्ही म्हणतो हे सगळे आंदोलनजीवी असतील तर या पेट्रोलजीवी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पन्नावरती सगळा आपला गाडा हाकणार हे जे सरकार वाटेल तेवढे कर लोकांवर लावून करांची करवत चालून, करांची कुऱ्हाड चालून, हे जे पेट्रोलजीवी सरकार आहे ना, त्यांनीच आता या जनतेला काहीतरी दिलासा द्यावा अशी आपण प्रार्थना करूया. मोदी आहे तो मुमकिन आहे. बघूया आता काय होतं. नमस्कार.